सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। जनविकास क्रांती सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांचा जनविकास क्रांती सेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी सदस्य सौ रेखाताई आडके म्हणाल्या की सोलापूरच्या विकासात निर्माण होणारे अडथळे दूर करून विकास करण्याच्या उद्देशाने विष्णू कारंपुरी महाराजांनी जनविकास क्रांती सेना या नवीन पक्षाची स्थापना करून राजकीय क्षेत्रात एक नवीन पाऊल टाकले आहे। त्यांच्या या कार्यास कामगार, सोलापूरकर व सर्व माता भगिनींनी शुभेच्छा दिल्या। सदर प्रसंगी महिला आघाडी सदस्या रेखाताई आडके, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, स्वाती शिंदे, लक्ष्मीबाई कोनापुरे, राणी दासरी, लक्ष्मी गुंटला, रामबाई माटेटी, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी येमुल, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते। जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांचा ॲडव्होकेट विक्रम कसबे यांनी शाल व लेखणी देऊन सत्कार केला। सदर प्रसंगी विठ्ठल खोराडकर, पप्पू शेख, रेखा आडके, स्वाती शिंदे, प्रसाद जगताप, लक्ष्मीकांत कोडम आदी उपस्थित होते। आज कळविण्यात आनंद होतो की सोलापूर शहराच्या विकासासाठी विष्णू कारंपुरी महाराज यांनी विविध क्षेत्रातून सोलापूरचा विकास कसे होता येईल आणि कसे करावे यासाठी झटपटत होते। त्याला आज अंतिम महत्त्वाची दिशा म्हणून जनविकास क्रांती सेनेचा शुभारंभ काल करण्यात आला। याचा उद्देश एकच आहे की सोलापुरातील समस्या लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचवले जातील। याच उद्देशाने काल जनविकास क्रांती सेनेचा नवीन पक्ष उद्घाटन करण्यात आला। त्याचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज हे प्रदेश अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। राधिका मिठ्ठा, स्वाती शिंदे, सविता दासरी यांचाही सहभाग आहे। प्राप्त झालेले आहे। आज विष्णू महाराज कारंपुरी असंख्य संघर्षातून ज्यांनी गोरगरिबांना, वंचितांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आलेले आहे, इथून पुढेही करत आलेले आहे। त्या अविरत सेवेमध्ये त्यांना एक राजकीय पाठबळ लाभावं आणि या राजकीय पाठबळातून अजून गोरगरिबांची सेवा त्यांच्या हातून घडावी या उद्देशाने त्यांनी एक पार्टी रजिस्ट्रेशन करायचं ठरवलं आणि जनविकास क्रांती सेना या नावानं पार्टी रजिस्टर केली। या पार्टीचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन आज आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे आणि या आनंदाच्या क्षणी मी आमच्या सर्व टीमच्या वतीनं आम्ही विष्णू महाराज कारंपुरी यांचा आज हा छोटाखानी सत्कार करतोय। इथून भावी त्यांच्या वाटचालीस, राजकीय कारकिर्दीस चंद्राप्रमाणे, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे फुलत जावं। त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना यश, समृद्धी, कीर्ती प्राप्त हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक विक्रम कसबे याकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढील काळचा विषय त्यांना हा जो आज जी पेनाची शक्ती आहे ती सर्वात मोठी शक्ती आहे। आज तलवारीचं युद्ध बंद झालेलं आहे आणि पेनाचं युद्ध चालू झालेलं आहे। तर मी त्यांना प्रतिकात्मकरित्या हा पेन देऊन त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि सत्कार करतो। जनविकास क्रांती सेनेच्या या राजकीय पक्षाच्या माध्यमातून सोलापुरातील, जिल्ह्यातील, शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनींना विनंती आहे, आवाहन करतो की आपण या पक्षाचा सदस्य म्हणून नोंदणी करून घ्यावे। उद्यापासून आम्ही सदस्य नोंदणी प्रारंभ करणार आहोत। सर्वांना आज जोडून विनंती आहे, या विकास कामाला आपण पाठिंबा देण्यासाठी, विकास कामामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आपण सदस्य नोंदणी करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।